संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला चालला होता आणि मंद प्रकाश पसरला होता. मी विजय बाजारातून घरगुती सामान घेऊन माझ्या मोटरसायकलवरून नुकताच घरी पोचलो होतो. गाडी पार्क करत असताना शेजारी राहणाऱ्या माझ्या मित्राच्या पत्नीचा म्हणजेच कोमल वहिनीचा आवाज आला. त्या धावतच बाहेर आल्या आणि म्हणाल्या, विजय भाऊजी जरा इकडे या ना, तुमच्या मित्राचा दुबईवरून फोन आला आहे, ते तुमच्याशी बोलू इच्छितात. मी तसाच गाडी लावून कोमल वहिनीच्या दिशेने निघालो आणि त्यांच्या हातातून धापा टाकत असलेला फोन घेतला. स्क्रीनवर माझ्या जिवलग मित्राच्या राहुलचा नंबर दिसत होता. राहुल हा परराज्यातील असला तरी त्याचा जन्म आणि संगोपन आमच्या गावात झाले होते. त्याचे आईवडील अनेक वर्षापूर्वी कामाच्या शोधात आमच्या गावी आले होते आणि इथे स्थायिक झाले होते, त्यामुळे तो इथला स्थानिक नागरिक बनला होता. राहुल आणि मी बालपणापासून ते 12वीपर्यंत एकाच वर्गात एकाच बाकावर शिकलो होतो. आमची मैत्री अतिशय घट्ट होती. मी फोन कानाला लावला आणि म्हणालो, हॅलो राहुल, बोल रे, काय म्हणतोस? तिकडून अत्यंत चिंतेच्या स्वरात म्हणाला, अरे विजय मित्रा, एक मोठी अडचण आली आहे. आईची तब्येत अचानक बिघडली आहे. तिला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत आहे. उद्या संध्याकाळी तिला मोठ्या शहरात हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागेल. मी त्याला आश्वस्त करत म्हणालो, अरे यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? सांग ना, आपल्या जवळच्या शहरात कोणत्या डॉक्टरकडे जायचं आहे? मी घेऊन जातो आईला, राहुल म्हणाला. नाही विजय, स्थानिक डॉक्टरांनी तिला मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे. तिथे तिची अँजिओग्राफी करावी लागणार आहे. मी तिथून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे उद्या संध्याकाळी कोमलचे आणि आईचे तुझे ट्रॅव्हलचे स्लीपरचे सीटचे रिझर्वेशन केले आहे. तू उद्या मोकळा आहेस ना रे? त्याच्यासोबत जाण्यासाठी मला तुझी खूप गरज आहे. मित्राची अडचण पाहून मी म्हणालो, अरे मित्रा, मला आधी विचारले असते तर चालले असते, पण काही हरकत नाही. मैत्रीसाठी आणि आईच्या आरोग्यासाठी मी माझे सर्व कामे बाजूला ठेवून वेळ काढेन. तू काळजी करू नकोस. फोन ठेवल्यानंतर मी कोमल वहिनीकडे पाहिले आणि म्हणालो, वहिनी, तुम्ही उद्या संध्याकाळी तयार राहा, मी तुम्हाला घ्यायला येईन. आपली गाडी किती वाजता आहे? कोमल वहिनींनी उत्तर दिले, भाऊजी, संध्याकाळी ठीक 6 वाजता गाडी आहे. त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मी माझ्या घरातील सर्व प्रलंबित कामे घाईघाईने आटपून घेतली. बरोबर 5:45 वाजता मी कोमल वहिनीच्या घराबाहेर पोचलो. आम्ही निघण्यापूर्वीच ट्रॅव्हल चालकाने 2-3 फोन करून गेले होते, कारण आम्ही स्लीपर बसने प्रवास करणार होतो आणि गाडी सुटण्याला वेळ होत आली होती. वहिनी त्यांच्या सासूबाईच्या कपड्यांच्या बॅगा घेऊन बाहेर आल्या. त्यांनी गाडीची तिकीटं माझ्या हातात दिली. राहुलने अतिशय विचारपूर्वक 2 डबल स्लीपर सीट्स बुक केल्या होत्या. नियोजनानुसार एका सीटवर कोमल वहिनी आणि त्याची सासूबाई झोपणार होत्या, तर दुसऱ्या सीटवर मी आमच्या बॅगा राहणार होत्या. आम्ही घाईघाईने बस स्टॉपवर पोहोचलो. संपूर्ण बस प्रवाशांनी भरली होती. केवळ आमचीच वाट पाहिली जात होती. आम्ही गाडीत चढलो आणि आपापल्या सीटवर जाऊन विसावलो. गाडीने वेग घेतला आणि सुरुवातीला काही वेळाने मोबाईलवर एक साऊथचा डब केलेला चित्रपट पाहत वेळ घालवू लागलो. साधारण 60-65 किलोमीटर प्रवास झाल्यानंतर अचानक कोमल वहिनीचा हळूवार आवाज आला, विजय भाऊजी, जरा इकडे येता का? मी त्वरित माझ्या सीटून उठून त्यांच्याजवळ गेलो आणि विचारले, काय झाले वहिनी, काही अडचण आहे का? त्यांनी वरच्या बाजूला बोट दाखवले आणि म्हणाल्या, बघा ना भाऊजी, या AC ब्लोअरमधून थंड हवेसोबत खूप पाणी अंगावर टपकत आहे. मी जवळ जाऊन पाहिले तर वहिनीच्या अंगावर असलेल्या शॉल अर्धी ओली झाली होती. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे गाडीच्या छतावर पाणी झिरपत होते. मी लगेच गाडीच्या क्लिनरला आणि ड्रायव्हरला बोलावून आणले. परिस्थिती पाहिल्यावर त्यांनी तात्पुरता उपाय म्हणून AC ब्लोअर मजबूत चिकटपट्टी लावून तो भाग बंद केला आणि वहिनींना ओढण्यासाठी एक नवीन सुकलेला चादर दिली. काही वेळाने पाणी थांबले आणि पूर्ण काही शांत झाले. वहिनी पुन्हा झोपल्या आणि मी माझ्या जागेवर येऊन मोबाईल पाहू लागलो. जशी जशी रात्र गडद होत गेली आणि गाडी मुंबईच्या दिशेने पुढे सरकू लागली, तसा पावसाचा जोर अधिकच वाढला. साधारणतः तासाभरानंतर लावलेली चिकटपट्टी लिंगाळल्यामुळे पुन्हा वेगाने पाणी टपकायला सुरुवात झाली. यावेळी वहिनींनी बेडशीट आणि चादर दोन्ही पूर्णपणे ओल्या झाल्या होत्या. थंड हवेमुळे सासूबाईची तब्येत अधिक नाजूक होती. त्यात त्या पाण्याची परिस्थिती अधिक बिकट झाली होती. वहिनींनी पुन्हा मला आवाज दिला, विजय भाऊजी, प्लीज ही सीट बदलून घ्या म्हणावं त्यांना, नाहीतर आम्ही मुंबईला पोहोचेपर्यंत पूर्णपणे आजारी पडू. मी पुन्हा क्लिनरला बोलवले
पण तो हताश होऊन म्हणाला, भैया संपूर्ण गाडी फुल आहे, एकही सीट रिकामी नाही, मी तुम्हाला कुठे शिफ्ट करू? कोमल वहिनीने त्यांना थोडेसे सुनावले. प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीची तपासणी करायला हवी होती. आता आमच्या तिकिटाचे पैसे परत करा, नाहीतर काहीतरी व्यवस्था करा. जवळपास 1 तास उलटला. पाणी टपकणे थांबत नव्हते. राहुलच्या आईची अवस्था पाहून मला अतिशय दया आली. त्या आजारी होत्या आणि अशा परिस्थितीत रात्रभर जागून तब्येत आणखी खराब झाली असती. ड्रायव्हर काहीच करू शकत नव्हता. त्यामुळे मी स्वतः एक निर्णय घेतला. मी माझ्या सीटवरील सर्व सामान आणि बॅगा पाण्याच्या जागी शिफ्ट केल्या आणि वहिनींना व सासूबाईंना म्हणालो, वहिनी तुम्ही दोघी माझ्या सीटवर चला, तिथे पाणी येत नाही, तुम्ही तिथे शांतपणे झोपा. त्या माझ्या सीटवर गेल्या. काही वेळानंतर सासूबाईंनी मला पाहिले. मी त्यांना ओल्या सीटवर एका कोपऱ्यात बसून रात्रभर काढत आहे. त्यांना माझे कौतुक वाटले आणि दयाही आली. सासूबाई म्हणाल्या, बेटा विजय तू पण इकडे ये, आपण तिघेही चांगल्या सीटवर ॲडजस्ट करू. अशी थंडीत रात्रभर जागून तुझी तब्येत बिघडेल. मी म्हणालो, नाही, माझी ही सीट दोघांसाठी आहे. मी तिथे आलो तर खूप गर्दी होईल, तुम्ही आराम करा. पण त्यांनी हट्ट धरला. फक्त एका रात्रीपुरतीची गोष्ट आहे बेटा, दिवसा तर परत हॉस्पिटलमध्ये असणार आहोत. त्यांचे प्रेमळ आग्रहाखातीर मी होकार दिला. सीटच्या खिडकीच्या बाजूला सासूबाई झोपल्या होत्या. त्यांच्या बाजूला कोमल वहिनी अगदी कडेला झोपल्या होत्या. जागा मर्यादित असल्यामुळे सुरुवातीला आम्हा दोघांनाही खूप संकोच वाटत होता. गाडीच्या प्रवासात लागणाऱ्या धक्क्यामुळे आणि जागेच्या अभावामुळे आमचे शरीर एकमेकांना स्पर्श करत होते. रात्रीचा साधारण 1 वाजला असावा. गाडीतील सर्व दिवे बंद होते. वहिनींची पाठ माझ्या दिशेने होती. गाडीतील एसी आणि बाहेरील गारठ्यामुळे आम्ही तिघेही एकमेकांना अगदी जवळ आलो होतो. वहिनींचे श्वासोश्वास आणि त्यांच्या शरीराची ऊब मला जाणवत होती. त्याही थंडीमुळे पायाने चादर शोधत होती, जी नकळत माझ्या पायाखाली दबली गेली होती. जेव्हा त्यांचा पायाचा स्पर्श माझ्या पायाला झाला तेव्हा माझ्या मनात एक विलक्षण भावना निर्माण झाली. त्यांनी हळूच चादर ओढून अंगावर घेतली. रात्रीच्या अंधारात प्रवासात त्या एकांतात एकमेकांच्या अतिशय जवळ असल्याने आमचा संकोच हळूहळू कमी होत गेला. पहाटचे सुमारास गाढ झोपेत असताना माझा हात नकळत त्यांच्या पाठीवर आणि चादरीतून आत गेला. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी मला विरोध केला नाही किंवा दूर ढकललं नाही. कदाचित राहुल प्रदीर्घ काळ दूर असल्याने निर्माण झालेल्या एकटेपणा आणि त्या क्षणाची गरज त्यांनी तो स्पर्श स्वीकारला असावा. सकाळी 6 वाजता जेव्हा ड्रायव्हर दादर कोणी उतरणार आहे का अशी घोषणा केली तेव्हा वहिनीने हलकेच माझा हात बाजूला केला आणि हळुवार आवाजात म्हणाल्या, भाऊजी उठा, मुंबई आली. मी भांबावून उठलो आणि सामान गोळा करू लागलो. आम्ही दादर स्टॉपवर उतरलो. आम्हाला तिथून थेट लीलावती हॉस्पिटलला जायचे होते. परंतु एवढ्या पाठे OPD सुरू होणार नव्हती. त्यामुळे आम्ही जवळच एका हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी 2 रूम्स बुक केल्या. सकाळी 10 वाजता आम्ही सर्व आवरून हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. गावातील डॉक्टरांचे संदर्भपत्र सोबत असल्याने आमचा नंबर लवकर लागला. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले की सासूबाईचा रक्तदाब अत्यंत वाढलेला आहे, त्यामुळे आज अँजिओग्राफी करता येणार नाही. त्यांना तात्पुरते ॲडमिट करावे लागेल. दिवसभर आम्ही हॉस्पिटलमध्ये राहून त्यांची काळजी घेतली. रात्रीच्या वेळी नातेवाईकांना थांबण्यासाठी परवानगी नव्हती, त्यामुळे रात्रीचे जेवण करून आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो. पैशाची बचत व्हावी आणि विनाकारण खर्च होऊ नये म्हणून मी आणि वहिनीने सुचवले, वहिनी 2 रूम्स भाडे खूप जास्त होते आहे, आपण 1 रूममध्ये चेकआउट करूया आणि एकाच रूममध्ये राहूया, जेणेकरून पैसे वाचतील. वहिनींनी संमती दिली. भाऊजी तुम्हाला जसे योग्य वाटेल तसे करा. आम्ही 1 रूम सोडून दिली आणि 1 रूममध्ये आलो. दिवसभराच्या त्रासामुळे आणि उष्णतेमुळे दोघेही थकलो होतो. वहिनी म्हणाल्या, भाऊजी मी फ्रेश होऊन येते, तोपर्यंत तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा. मी बाहेर गेलो आणि अवघ्या 10 मिनिटात माझा मोबाईल रूममध्ये मोठ्याने वाजू लागला. कोणाचा फोन आहे हे पाहण्यासाठी मी खोलीचे दार हलकेच ढकलले. समोरचे दृश्य पाहून मी थबकलो. वहिनी फक्त त्यांच्या वस्त्रांवर उभ्या राहून माझा फोन कट करत होत्या. लाल रंगाच्या त्या वस्त्रांमध्ये त्यांचे सौंदर्य अत्यंत खुलून दिसत होते. त्यांचे ते देखणे रूप पाहून मी काही क्षणांसाठी स्वतःला विसरलो आणि
दारातच उभा राहून त्यांच्याकडे पाहत राहिलो. जेव्हा वहिनी साडी नेसू लागल्या तेव्हा त्यांची नजर दाराकडे गेली. मी अजूनही बाणावर आलो नव्हतो. वहिनी पूर्णपणे तयार होऊन माझ्यासमोर आल्या आणि विचारलं, भाऊजी, इथे उभे राहून तुम्ही काय पाहत होता? जेव्हा मी भानावर आलो तेव्हा माझ्या वागण्याची मला लाज वाटली. मी माफी मागत म्हणालो, वहिनी मला माफ करा, बाहेर फोन आवाज येत होता म्हणून मी आत आलो. पण तुमचे सौंदर्य पाहून मी स्वतःवरचा ताबा गमावला. तुम्ही खरोखरच खूप सुंदर आहात. राहुल दुबईवरून तुम्हाला दिवसातून 5-6 वेळा व्हिडिओ कॉल का करतो याचं कारण मला आता समजले. माझे हे प्रामाणिक शब्द ऐकून कोमल वहिनीच्या डोळ्यात एक वेगळाच भाव आला. त्या भावूक होऊन म्हणाल्या, भाऊजी, फक्त व्हिडिओ कॉलवर बोलून मनाला शांती मिळत नाही. एका पत्नीला तिच्या पतीच्या प्रत्यक्ष सोबतीची गरज असते. आमच्या लग्नाला 5 वर्षे झाली, पण राहुल या 5 वर्षात फक्त 2दा ते 3दा 2 महिन्यासाठी घरी आला आहे. पैसा कमवणे हे सर्व काही नसते भाऊजी. एक स्त्री म्हणून माझी काही भावना आहे आणि इच्छा आहे. काल रात्री बसमध्ये जेव्हा तुम्ही माझ्या शेजारी झोपला होता तेव्हा मला काही क्षणासाठी राहुलची आठवण आली आणि जेव्हा तुम्ही एकाच रूममध्ये राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या मनातही तुमच्याबद्दल जवळीक निर्माण झाली. त्या रात्री आमच्यातील सर्व अंतर संपले होते. वहिनींनी स्वतःहून माझ्याकडे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी माझे हात हातात घेतले आणि म्हणाल्या, भाऊजी, या एकांतात मला ती सुखद सोबत हवी आहे जी मला बऱ्याच काळापासून मिळाली नाही. जरी सुरुवातीपासून माझ्या मनात राहुलच्या मैत्रीचा विचार आला तरी कोमल वहिनीने अगतिकता, त्यांचा एकटेपणा आणि समोर असलेले अथांग सौंदर्य यामुळे मी स्वतःला रोखू शकलो नाही. आम्ही दोघे बेडवर शेजारी बसलो. बाहेरील पावसाचा आवाज आणि खोलीच्या शांततेत आम्ही एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो. त्या रात्री आम्ही एकमेकावर भरभरून प्रेम दिले. रात्रीच्या 2 वाजेपर्यंत आमचा हा सुवर्ण क्षण सुरू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून हॉस्पिटलला पोहोचलो. सासूबाईची अँजिओग्राफी यशस्वी झाली आणि डॉक्टरने सांगितले की सुदैवाने कोणताही ब्लॉकेज नाही, फक्त काही औषधे नेहमीच सुरू ठेवायची आहेत. दुपार सासूबाईला डिस्चार्ज मिळाला. आम्ही पुन्हा संध्याकाळी गाडीने गावाकडे येण्यासाठी निघालो. यावेळी मी काळजीपूर्वक सासूबाईसाठी सिंगल सीट आणि माझ्या व वहिनीसाठी डबल सीट बुक केली होती. सासूबाईचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे त्यांना आमच्या एकत्र बसण्याची कोणतीही अडचण नव्हती. परतीचा प्रवासातही आम्ही एकमेकाच्या सोबतीचा आनंद घेतला. गावात परतल्यानंतर आमचे गुपित नाते अधिक दृढ झाले. सासूबाई जेव्हा कधी बाहेर जात तेव्हा आम्ही घराच्या 4 भिंतीच्या आत एकमेकासोबत वेळ घालवायचो. मानवी मन आणि भावना अतिशय गुंतागुंतीच्या असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या भावनिक आणि शारीरिक गरजा दीर्घकाळ अपूर्ण राहतात तेव्हा परिस्थिती माणसाला सामाजिक बंधनापलीकडे जाऊन निर्णय घेण्यास भाग पाडते. कोमल वहिनी आणि माझ्या बाबतीतही तेच झाले. जिथे एकटेपणामुळे एका नव्या नात्याची सुरुवात झाली. गावी परतल्यानंतर आमच्या आयुष्याला एक नवीनच वळण लागले होते. राहुलच्या आईची तब्येत आता बरीच सुधारली होती, पण त्यांनी विश्रांतीची गरज होती. या परिस्थितीचा फायदा घेत मी त्यांच्या घरी जाण्याचे प्रमाण वाढवले होते. काकूंची विचारपूस करायला आलोय हे एक उत्तम निमित्त माझ्याकडे असायचे. सासूबाईंनाही माझा आधार वाटायचा, त्यामुळे त्यांनी कधीच माझ्या येण्यावर शंका आली नाही. पण खऱ्या अर्थाने माझी पावले कोमल वहिनीच्या ओढीनेच त्यांच्या घराकडे वळायची. घरात प्रवेश केल्यावर माझी नजर सर्वात आधी कोमल वहिनींना शोधायची. सासूबाईच्या नकळत एकमेकांकडे पाहिलेले ते चोरटे कटाक्ष, नजरेतून साधलेला संवाद आणि जाता येता एकमेकांना झालेले हलक्याचा स्पर्श, या सगळ्यामुळे आमच्यातील ओढ अधिकच वाढत होती. आता आमचे नाते केवळ एका रात्रीच्या आकर्षणापुरते मर्यादित राहिले नव्हते, तर त्यात एक भावनिक गुंतागुंती आणि एकमेकाविषयी हुरहुर निर्माण झाली होती. जुलै महिना सुरू झाला होता आणि गावाकडे पावसाने चांगला जोर धरला होता. अशा एका रविवारी सासूबाई गावातील एका मंदिरात भजनासाठी गेल्या होत्या. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. पावसाच्या सरींनी संपूर्ण गाव एका वेगळ्याच धुंदीत हरवून गेलं होतं. मला कोमल वहिनीचा मेसेज आला, आई मंदिरात गेल्या आहेत, बाहेर खूप पाऊस आहे, याल का थोडा वेळ? हा मेसेज वाचताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी छत्री घेऊन तसाच त्यांच्या घराकडे निघालो. मी दार वाजवतच कोमल वहिनींनी दार उघडले. त्या दिवशी त्यांनी एक अतिशय सुंदर फिकट निळ्या रंगाची सुती साडी नेसली होती. आंघोळ नुकतीच केल्यामुळे त्यांचे केस अजूनही ओले होते
आणि त्यातून पाण्याचे थेंब त्यांच्या चेहऱ्यावर ओघळत होते. कपाळावरची छोटीशी टिकली आणि ओठावरचे ते हट्याळ हसू पाहून मी अक्षरशः तिथेच थबकलो. असे काय बघताय उभे राहून, आत या नाहीतर भिजाल ना, असे म्हणत त्यांनी माझा हात धरून मला आत ओढले आणि दार घट्ट लावून घेतले. घरात पूर्ण शांतता होती. फक्त बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज आणि खिडकीतून येणारा थंडगार वारा. कोमल वहिनींनी मला टॉवेल दिला आणि म्हणाल्या, तुम्ही बसा, मी गरमागरम चहा घेऊन येते. काही वेळातच त्या 2 कप चहा घेऊन आल्या. आम्ही दोघेही सोफ्यावर अगदी जवळजवळ बसलो. चहाचा घोट घेत असताना वहिनींनी आपली मान माझ्या खांद्यावर ठेवली. त्यांचा तो स्पर्श, केसांची तो सुगंध दरवळ माझ्या पूर्ण शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करत होता. त्या अत्यंत हळुवार आवाजात म्हणाल्या, विजय, तुम्हाला माहीत आहे का, जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आला माझा एकटेपणा जाणवेसा झाला आहे. राहुलची वाट पाहून माझे डोळे थकायचे, पण आता तुम्ही सोबत आहात म्हणून पाऊसही मला खूप आपलासा वाटू लागला आहे. मी त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणालो, कोमल, मलाही आता तुझ्याशिवाय करमत नाही. सुरुवातीला मला वाटले की मी फक्त एक योगायोग आहे, पण आता मला तुझी सवय झाली आहे. तुझे हसणे, तुझे माझ्याकडे पाहणे, या सगळ्या गोष्टी मला तुझ्याकडे खेचून आणतात. माझे शब्द ऐकून कोमल वहिनींना मान वर केली आणि माझ्या डोळ्यात पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण ओढ आणि समर्पण होते. बाहेर पावसाचा जोर आणखीन वाढत होता आणि विजेचा कडकडाटही. कोमल वहिनी अचानक घाबरून माझ्या मिठीत शिरल्या. त्या निमित्ताने आमच्यातील उरले सुरले अंतरही मिटले. मी त्यांना माझ्या मिठीत घट्ट सामावून घेतले. त्यांची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. मी हळूच त्यांच्या ओल्या केसांना बाजूला करत त्यांच्या कपाळावर एक चुंबन घेतले. माझ्या त्या स्पर्शाने त्यांचे डोळे मिटून घेतले. त्यांचा श्वास जड झाला होता. मी माझा हात त्यांच्या कमरेभोवती गुंफला आणि त्यांनी अधिक जवळ ओढले. त्यांचे गरम श्वासाची उष्णता माझ्या चेहऱ्याला जाणवत होती. कोणतेही शब्द न वापरता आमच्या शरीरांनी एकमेकाशी संवाद साधायला सुरुवात केली होती. त्यांनी आपले मऊ आणि गुलाबी ओठ माझ्या ओठावर ठेवले. ते चुंबन अत्यंत हळुवार पण उत्कट होते. त्या चुंबनातून त्यांचा सर्व एकटेपणा, त्यांची सर्व हुरहुर माझ्या ओठावर ओतत होत्या. मीही तितक्याच प्रेमाने त्यांना प्रतिसाद देऊ लागलो. त्यानंतर आम्ही बेडरूममध्ये ओळालो. पावसाच्या त्या धुंद दुपारी खिडकीवर आदळणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या तालावर आमचे एक वेगळेच भावविश्व तयार झाले होते. एकमेकाच्या स्पर्शात हरवून जात आम्ही त्या क्षणाचे प्रत्येक कण जगून घेतले. त्यांचे ते मखमली शरीर, त्यांच्यातच स्पर्श माझ्यासाठी सर्वाहून सुंदर होता. आम्ही एकमेकाच्या मिठीत इतके विरघळलो होतो की वेळेचे भानच उरले नाही. तब्बल 2 तास आम्ही एकमेकाच्या प्रेमाच्या पावसात न्हावून निघत होतो. पावसाचा जोर थोडा ओसरला होता. आम्ही एकमेकाच्या कुशीत शांत पडून होतो. कोमल वहिनी माझ्या छातीवर डोके ठेवून माझ्या हृदयाची धडधड ऐकत होत्या. विजय, मला ही वेळ इथेच थांबवायची वाटते. तुम्ही इथून जाऊच नये असे वाटते, त्या हळवी होऊन म्हणाल्या. मी त्यांच्या केसांना कुरवाळायचे म्हणालो, मलाही तुला सोडून जावेसे वाटत नाही कोमल, पण वास्तव आपल्या स्वीकाराचे लागेल. आपण जे काही करत आहोत ते जगाच्या दृष्टीने चुकीचे असेल, पण माझ्यासाठी तू आणि हे क्षण खूप अमूल्य आहे. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, मला भविष्याची चिंता नाही आणि भूतकाळाचा पश्चातापही नाही. मला फक्त हा वर्तमान काळ जगायचा आहे तुमच्यासोबत. सासूबाईच्या येण्याची वेळ होत आली होती, त्यामुळे जड अंतकरणाने मला तिथून निघावे लागले. मी निघताना त्यांनी मला दारात अडवले. पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली आणि माझ्या गालावर हलके चुंबन देऊन म्हणाल्या, लवकर परत या, मी वाट पाहीन. मी पावसात भिजत माझ्या घराकडे परत होतो, पण आतून मात्र मी कोमल वहिनीच्या प्रेमाच्या उभेत पूर्णपणे हरवून गेलो होतो. आमचा हा लपंडाव असाच पुढे चालू राहणार होता, कारण आता आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालो होतो. श्रावणातील त्या धुंद दुपारी कोमल आणि माझ्यातील जे ऋणानुबंध निर्माण झाले होते, त्यानंतर आमचे जग पूर्णपणे बदलले होते. आमचे प्रेम आता एका अशा टप्प्यावर पोचले होते जिथे भीतीपेक्षा ओढ जास्त निर्माण झाली होती. पण म्हणतात ना की विनाशाच्या आधी निसर्ग नेहमी शांत असतो. आमच्याही आयुष्यात अशीच एक भयानक शांतता पसरू लागली होती, ज्याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली होती. पावसाचा जोर आता कमी झाला होता, पण वातावरणात एक अकालनीय गूढता पसरली होती. गेल्या काही दिवसापासून मला सतत विचित्र भास होत होता.
कोणीतरी आमच्यावर नजर ठेवून आहे. मी जेव्हा जेव्हा कोमलच्या घरच्या गल्लीतून जायचो तेव्हा मागून कोणीतरी पाहत असल्याचा संशयास्पद जाणवायचा. पण मागे वळून पाहिले की तिथे कोणीच नसायचे. एक दिवस मी नेहमीप्रमाणे सासूबाईच्या औषधीची चौकशी करण्याच्या बहाणे कोमलच्या घरी गेलो. मी हॉलमध्ये बसलो असताना कोमल स्वयंपाकघरातून पाणी आणण्यासाठी गेली. त्याच वेळी माझे लक्ष घराच्या खिडकीबाहेर गेले. रस्त्याच्या पलीकडे एक काळ्या रंगाचा रेनकोट घातलेला माणूस उभा होता. त्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता आणि त्याचे डोळे थेट कोमलच्या दारावर खिळले होते. मी दचकलो आणि तडक बाहेर आलो. पण तो रस्त्यावर पोहोचेपर्यंत तो माणूस गल्लीच्या कोपऱ्यातून गायब झाला होता. माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्याच रात्री साधारण 11:30 वाजता मी माझ्या खोलीत झोपायची तयारी करत होतो. अचानक माझ्या मोबाईलची स्क्रीन उजळली. स्क्रीनवर अज्ञात नंबर चमकत होता. सामान्यतः मी रात्री अनोळखी नंबरचे फोन उचलत नाही, पण त्यावेळी काय वाटले कुणास ठाऊक. मी फोन उचलला आणि कानाला लावला. मी हॅलो म्हणालो. कोण बोलतंय? तिकडून कोणताही आवाज आला नाही, फक्त श्वासांचा मोठा आवाज ऐकू येत होता. मी पुन्हा चिडून म्हणालो, हॅलो, बोला, कोण आहे? तेव्हा तिकडून एक अतिशय जड यांत्रिक बदललेला आवाज आला, ज्याने माझ्या अंगावर सरसरून काटा आणला होता. तो म्हणाला, विजय, मुंबईचा तो स्लीपर बसचा प्रवास खूप सुखाचा झाला ना? आणि आजकाल राहुलच्या घरातल्या भेटीगाठी खूप वाढल्या आहेत. मैत्रीचा चांगला फायदा उचलत आहेच मित्रा. हे ऐकताच माझे पाय जमिनीला खिळले. माझ्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. मी थरथरत्या आवाजात विचारले, कोण बोलत आहे? काय हवे आहे तुला? पण तिकडून फक्त एक क्रूर थंड हास्य ऐकू आलं आणि फोन कट झाला. मी पुन्हा त्या नंबरवर फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तो नंबर आता अस्तित्वात नाही असे दाखवू लागला. माझ्या डोक्याचा पार भुगा झाला होता. आमच्या या खाजगी नात्याबद्दल तिसऱ्या कोणाला कसे माहीत असू शकते? आम्ही तर खूप काळजी घेतली होती. मग हा कोण होता? दुसऱ्या दिवशी सकाळी मी अत्यंत अस्वस्थ अवस्थेत कोमलला बाजारात गाठले. ती नेहमीप्रमाणे सामान घेण्यासाठी आली होती. तिचा चेहरा पाहताच मला समजले की काहीतरी भयंकर घडले आहे. तिचे डोळे सुजानलेले होते आणि ती प्रचंड घाबरलेली दिसत होती. आम्ही एका कोपऱ्यात गेलो. तिने आजूबाजूला पाहिले आणि थरथरत्या हाताने तिच्या पर्समधून एक पांढरे पाकिट काढून माझ्या हातात दिले. ती रडवल्या आवाजात म्हणाली, विजय, आज सकाळी कोणीतरी हे पाकिट आमच्या दारात खालून आत टाकले. आई आंघोळीला होत्या म्हणून ते माझ्या हातात लागले, नाहीतर अनर्थ झाला होता. हे काय आहे विजय? मला खूप भीती वाटत आहे. मी घाईघाईने पाकिट उघडले. आज जे काही होते ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या पाकिटामध्ये 3 फोटो होते. पहिला फोटो मुंबईच्या हॉटेलच्या खोलीतला होता, जिथे मी आणि कोमल दारात उभे होतो. दुसरा फोटो परतीच्या प्रवासात आम्ही स्लीपर सीटवर एकमेकाच्या जवळ असतानाचा होता. आणि तिसरा फोटो नुकत्याच झालेल्या पावसाळ्यातील दुपारी मी तिच्या घरात जातानाचा होता. त्या फोटोसोबत एका पांढऱ्या कागदावर टाईप केलेले पत्र होते. त्यात लिहिले होते, जर तुम्हाला तुमचे काळे कृत्य जगासमोर आणि राहुलसमोर यायचे नसेल तर उद्या रात्री ठीक 12 वाजता गावाबाहेर असलेल्या जुन्या पडक्या विहिरीजवळ या. सोबत 10 लाख रुपये रोख घेऊन या. जर पोलिसांना सांगितले किंवा हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केला तर हे फोटो थेट दुबईला राहुलच्या व्हॉट्सअपवर आणि गावातील सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल केले जातील. माझ्याजवळ 10 लाख रुपये नव्हते, पण त्या ब्लॅकमेलरला पकडणे अत्यंत गरजेचे होते. मी कोमलला धीर दिला आणि घरी जाऊन शांत राहण्यास सांगितले. मी माझ्या एका विश्वासू मित्राला, जो की पोलीस नव्हता पण धाडसी होता, सोबत घेण्याचे ठरवले. पण पत्रातील धमकीमुळे मी एकटाच जाण्याचा निर्णय घेतला. स्वरक्षणासाठी मी माझ्या खिशात एक छोटा चाकू आणि जड बॅटरी सोबत ठेवली होती. रात्रीचे 11:15 झाले होते. संपूर्ण गाव झोपले होते. गुळगुळीत अंधार, त्यातच हलकीशी रिमझिम सुरू होती. मी माझ्या मोटरसायकलची लाईट बंद करून ती थोडी लांब लावली आणि पायी चालत त्या जुन्या पडक्या विहिरीजवळ पोहोचलो. तिथे शांतता इतकी भयान होती की माझ्याच पावलांचा आवाज मला घाबरवत होता. 12 वाजले. अचानक झाडीमधून वाळलेले पाणी चुरडण्याचा आवाज आला. मी टॉर्च चालू करणार तितक्यात मागून एक आवाज आला, टॉर्च चालू करायची चूक करू नकोस विजय, नाहीतर खेळ एका सेकंदात संपेल.
तोच तो यांत्रिक आवाज होता. तो माणूस विहिरीच्या भिंतीच्या आडून बाहेर आला. त्याच्या अंगावर तोच काळा रेनकोट होता आणि चेहऱ्यावर काळा मास्क होता. मी हिंमत एकवटून म्हणालो, कोण आहेस तू आणि आमच्या मागे का लागलास आहेस? माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत, प्लीज आमचे आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. तो माणूस खोचकपणे हसला आणि म्हणाला, पैसे नाही? मग राहुलच्या पैशावर त्याची बायको भोगताना हा विचार आला नाही का? विजय, तू ज्याला तुझा जिवलग मित्र समजतोस ना, त्या राहुलनेच तुझा विश्वासघात केला आहे. मी चक्रावून गेलो. तू काय बकवास करतो आहेस? राहुलचा याच्याशी काय संबंध? तो माणूस पुढे आला आणि त्याने चेहऱ्यावरील मास्क काढला. टॉर्चच्या अंधुक प्रकाशात त्याचा चेहरा दिसताच माझे डोळे आश्चर्याने विस्फारले. तो दुसरा कोणी नसून आमच्या गावातील ट्रॅव्हल्सचा तो को ड्रायव्हर आणि क्लीनर होता, जो आमच्यासोबत मुंबईचा प्रवासात होता. तो म्हणाला, विजय, त्या दिवशी बसमध्ये जेव्हा तुमच्या सीटवर पाणी गळत होते ते मी मुद्दाम गळायला लावले होते. गाडीच्या छतावर छेडछाड मीच केली होती, जेणेकरून तुम्हा तिघांना एकाच सीटवर यावे लागेल. हॉटेलमध्ये तुमच्या शेजारच्या खोलीत मीच थांबलो होतो आणि कॅमेरा मीच लावला होता. मी ओरडलो, पण का? तुझी आमची काय दुश्मनी आहे? तो खदाखदा हसला आणि म्हणाला, माझी दुश्मनी नाही विजय. दुबईत बसलेल्या राहुलला त्याची बायको त्याच्या पाठीमागे काय करते हे तपासायचे होते. त्याला कोमलवर आधीपासूनच संशय होता. त्याने मला मोठी रक्कम देऊन तुमच्यावर पाळत ठेवायला सांगितली होती. त्यानेच मला सांगितले होते की आईच्या आजाराचे नाटक करून तुला सोबत पाठवतो, तू फक्त तिच्यावर नजर ठेव. पण राहुलने हे माहीत नव्हते की कोमल ज्याच्या जाळ्यात अडकेल तो त्याचा जिवलग मित्र विजय असेल. माझ्या डोक्यात जणू विजा कळाल्या. राहुलने स्वतःच्या पत्नीची परीक्षा घेण्यासाठी आणि माझ्या मैत्रीची परीक्षा घेण्यासाठी हा संपूर्ण सापळा रचला होता. तो क्लीनर पुढे म्हणाला, राहुलने मला फक्त पुरावे गोळा करायला सांगितले होते. पण जेव्हा मला समजले की शिकार इतकी मोठी आहे तेव्हा मी विचार केला की राहुलकडून तर पैसे मिळेलच, आता तुझ्याकडूनही थोडे पैसे वसूल करावेत. म्हणून हा 10 लाखाचा प्लॅन मी राहुलला न सांगता एकट्याने रचला. आता खेळ उघडा पडला होता. माझ्या मनात राहुलबद्दल प्रचंड राग आणि कोमलच्या भविष्याची चिंता एकत्र निर्माण झाली. जर क्लीनरने हे पुरावे राहुलला दिले तर कोमलचे आयुष्य संपणार होते आणि जर मी याला पैसे दिले नाही तर हा संपूर्ण गावासमोर आमची बदनामी करणार होता. तू विचार करायला जास्त वेळ घेऊ नकोस विजय. पैसे काढ, नाहीतर मी आत्ताच क्लीनरवर हे फोटो. तो मोबाईल काढणार तितक्यात मी झेप घेतली. माझ्या अंगात आतल्या संतापाने मला ताकद दिली होती. मी थेट त्याच्या अंगावर धावून गेलो. आमच्यात झटापट सुरू झाली. तोही ताकदीने मजबूत होता. झटापटीत त्याचा मोबाईल माझ्या हातात आला आणि मी तो ताकदीने दूर विहिरीच्या खोल पाण्यात फेकून दिला. माझा मोबाईल. तो ओरडला आणि खिशातून एक सुरा काढला. त्याने माझ्या हातावर वार केला, ज्यामुळे माझा हात कापला गेला आणि धार लागली. मी हार मानली नाही. मी हातातील जड बॅटरी त्याच्या डोक्यावर मारली. तो चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. तो बेशुद्ध पडला होता. मी त्याचे खिसे तपासले आणि त्यातील सर्व मेमरी कार्ड आणि फोटोच्या इतर प्रती काढून घेतल्या. पाऊस आता वेगाने वाढू लागला होता. मी त्याला तिथेच बेशुद्ध अवस्थेत सोडले आणि माझ्या हातातला रुमाल बांधून मोटरसायकलवर धावलो. मी वाचलो होतो. पुरावे नष्ट झाले होते, पण मनात एक भयंकर भीती घर करून बसली होती. राहुलने हे सर्व घडवून आणले होते. त्याला अजून माहीत नव्हते की कोमलसोबत मी आहे, कारण क्लीनरने ते गुपित स्वतःपाशीच ठेवले होते. पण आता पुढे काय? राहुल जेव्हा दुबईवरून परत येईल तेव्हा तो कोमलला काय विचारणार? आणि कोमलला जेव्हा समजेल तेव्हा पतीची तिच्यावर पातळ ठेवली होती तेव्हा तिचे काय अवस्था होईल? मी रात्रीच्या अंधारात गावाकडे परतत होतो. आता हा प्रवास एका अशा वळणावर आला होता जिथे प्रत्येक पाऊल मृत्यूच्या खाईकडे जात होते. खेळ संपला नव्हता, तर खऱ्या अर्थाने आता सुरू झाला होता. पडक्या विहिरीवरील तो थरारक प्रसंगानंतर मी कशी तरी मोटरसायकल चालवत खोलीवर पोचलो. पाऊस अजूनही कोसळत होता. जणू माझ्या मनातील घालमेल निसर्गाच्या रूपाने बाहेर पडत होती. गाडी पार्क करताच मी हात थरथरत होतो. खोलीत आल्यावर मी सर्वात आधी दरवाजा आतून घट्ट लावून घेतला. खिशातून तो गोळा केलेला पुरावा, फोटोंच्या उरलेल्या प्रती आणि मेमरी कार्ड टेबलवर ठेवले.
माझ्या हातावर त्या क्लिनरने वार केला होता, जिथून आता काही धार खाली जमिनीवर टपकत होती. वेदना होत होते, पण त्या वेदनेपेक्षा मनात भीती आणि राहुलच्या विश्वासघाताचा धक्का जास्त मोठा होता. मी प्रथमोपचार पेटी काढून जखमेवर डेटॉल लावले आणि पट्टी बांधली. टेबलवर ठेवलेले त्या मेमरी कार्डकडे पाहत माझ्या डोक्यात विचारांचे चक्र फिरत होते. राहुलने हे सर्व केले. ज्या मित्रासाठी मी स्वतःचे काम सोडून धावून गेलो, त्यानेच माझ्या पाठीत सुराख बसला होता. जरा त्याला हे माहीत नव्हते की कोमलसोबत मी आहे, तरी स्वतःच्या पत्नीवर अशा प्रकारे पाळत ठेवणे अत्यंत नीचपणाचे होते. पण आता सर्वात मोठी चिंता ही होती की जर तो बेशुद्ध पडलेला क्लिनर शुद्धीवर आला तर तो थेट राहुलला फोन करून सर्व काही सांगू शकत होता. मला काहीतरी करणे भाग होते. रात्रभर मला डोळा लागला नाही. सकाळी 5:30 वाजता माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर कोमलचा मेसेज आला. विजय, रात्री काय झाले? तुम्ही ठीक आहात ना? मला रात्रभर झोप आली नाही. मी तिला लगेच फोन न करता शांत राहण्याचा सल्ला दिला आणि दुपारी मंदिराजवळ भेटायला सांगितले. सकाळी 9च्या सुमारास गावात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावातल्या चहाच्या टपरीवर लोकांची गर्दी जमली होती. मी तिथे जात असताना ऐकले, जुन्या पडक्या विहिरीजवळ गावाबाहेर ट्रॅव्हल्सचा एक माणूस गंभीर जखमी अवस्थेत सापडला आहे. कोणीतरी त्याच्या डोक्यावर वार केला होता. पोलिसांनी त्याला तालुक्याच्या शासकीय रुग्णालयात हलवले. हे ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि तो जिवंत आहे. पण पोलिसांना किंवा राहुलला काय सांगेल याची टांगती तलवार अजूनही माझ्या डोक्यावर होती. दुपारी ठीक 2 वाजता नेहमीप्रमाणे सासूबाई घरात झोपल्या असताना कोमल मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या निर्जन बागेत मला भेटायला आली. माझा बांधलेला हात पाहून ती घाबरली आणि तिने तो आपल्या हातात घेतला. विजय, हे काय झालं? तुमच्या हाताला काय झाले? रात्री त्या माणसाने काही केले का? तिच्या डोळ्यात पाणी आले होते. मी तिला शांत केले. तिचा हात हातात घेतला आणि अत्यंत गंभीर स्वरात म्हणाला, कोमल, जे साखळीचा दुवा आपल्या ब्लॅकमेल करत होता तो दुसरा कोणी नसून आपल्या मुंबई प्रवासाचा ट्रॅव्हलचा क्लिनर होता. रात्री आमच्यात झटापट झाली. मी त्याचे सर्व पुरावे आणि मेमरी कार्ड हिसकावून घेतले आहे. आता आपल्याला कोणीच ब्लॅकमेल करू शकत नाही. माझे हे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर ताण थोडा कमी झाला. पण मी जेव्हा पुढचा खुलासा केला तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. पण कोमल, गोष्ट तिथेच संपत नाही. त्या क्लिनरने मला काल रात्री अशी गोष्ट सांगितली जी ऐकून माझा स्वतःच्या अस्तित्वावरचा विश्वास बुडाला आहे. मी थोडे थांबलो. काय झाले विजय? सांगा ना, मला भीती वाटते. ती म्हणाली, हे सर्व करण्यासाठी, तुझ्यावर पाळत ठेवण्यासाठी आणि मुंबईच्या प्रवासात आपल्या सीटवर छेडछाड करण्यासाठी त्या क्लिनरने दुसरा कोणी नाही तर दुबईत बसलेला तुझ्या पतीने म्हणजेच राहुलने पैसे दिले होते. राहुलला तुझ्यावर संशय होता. त्यानेच हा संपूर्ण सापळा रचला होता. आईचे आजारपण फक्त एक निमित्त होते. मी एका दमात सर्व सांगून टाकले. हे ऐकताच कोमल स्तब्ध झाली. तिचे डोळे विस्पारले आणि त्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. पण यावेळी तिच्या डोळ्यात दुःखापेक्षा संताप जास्त होता. ती एकाएकी हसली, अत्यंत कटवसा हसू. संशय माझ्यावर? तो अंगवडा गिळत म्हणाली, ज्या माणसासाठी मी तारुण्याची 5 वर्ष एका घरात एकाकी घालवली, सासूबाईंची सेवा केली, एका कैद्यासारखे आयुष्य जगले, तो माणूस माझ्यावर पाळत ठेवतो. त्याने एकदाही माझ्या मनाचा विचार केला नाही की मला त्याची किती गरज आहे. विजय, जर त्याचा माझ्यावर विश्वास ठेवला नसता तर मी तरी त्याच्या प्रति प्रामाणिक का राहू? आता मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही. जर राहुलला खेळ खेळायचा आहे तर तो खेळ मीही खेळायला तयार आहे. तिचा हा अवतार मी पहिल्यांदाच पाहत होतो. एक अबला आणि घाबरलेली स्त्री आता एका रणरागिणीसारखी उभी होती. तिने ठरवले होते की आता शांत बसणार नाही. गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या झाल्या जेव्हा 2 दिवसानंतर अचानक राहुल गावात परतला. त्याने कोणालाही न सांगता दुबईवरून थेट विमानाचे तिकीट काढले होते आणि अचानक रात्री घरी हजर झाला. त्याचे येणे या गोष्टीचे संकेत होते की रुग्णालयात असलेल्या त्या क्लिनरने किंवा त्याच्या आधीच्या काही सुगैवाने राहुलला अस्वस्थ केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल थेट माझ्या खोलीवर आला. त्याला पाहताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. पण मी स्वतःला सावरले आणि चेहऱ्यावर मित्राचे खोटे हसू आणले.
अरे राहुल, तू अचानक न सांगता? काय रे, सर्व ठीक आहे ना दुबईत? मी विचारले आणि त्याला मिठी मारली. माझ्या पाठीवर थाप मारताना त्याचा हात माझ्या जखमीच्या हातावर पडला. मी वेदनेने थोडा विव्हाळलो. अरे विजय, तुझ्या हाताला काय झाले रे? राहुल संशयास्पद नजरेने माझ्या पट्टी बांधलेल्या हाताकडे पाहत विचारले. काही नाही रे मित्रा, परवा रात्री मोटरसायकलवरून पडलो, थोडे खरचटलं बस, मी खोटे सांगितले. राहुल सोफ्यावर बसला. त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा मनमोकळेपणा नव्हता. तो म्हणाला, विजय, आईला मुंबईला घेऊन गेल्याबद्दल आणि तिची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. पण त्या प्रवासात काही वेगळे घडले का रे? म्हणजे कोमलचे वागणे किंवा इतर गोष्टी तुला संशयास्पद वाटल्या का? तो थेट माझ्या तोंडून कोमलबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. मला समजले की आता केवळ संशय राहिलेला नाही, तर तो पुराव्याच्या शोधात आहे. मी अत्यंत शांतपणे म्हणालो, नाही रे राहुल, कोमल वहिनी तर आईची खूप काळजी घेत होत्या. प्रवासात गाडीत पाणी गळत होते म्हणून थोडे हाल झाले, पण बाकी सर्व ठीक होतं. तू असा विचार का करतोस? राहुल उठला, माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काही नाही मित्रा, उगाच मनात आले. चल, संध्याकाळी घरी ये जेवायला, आईने तुला बोलवले आहे. तो निघून गेला, पण त्याच्या जाण्याच्या माझ्या खोलीत एक नवीन वादळ मागे राहिले होते. त्या रात्री मी जड पावलांनी राहुलच्या घरी गेलो. मनात प्रचंड धाकधूक होती. हॉटेलमध्ये टेबल सजवले होते. सासूबाई आनंदाने म्हणाल्या, या विजय बेटा, तुझ्यामुळे मी आज बरी आहे. तुझ्यासारखा मित्र नशिबानेच मिळतो. त्याच्या त्या शब्दांनी माझ्या मनाच्या अपराधीपणाची भावना निर्माण झाली. पण आता मागे जाण्याचा रस्ता बंद झाला होता. कोमल जेवण वाढत होती. तिने राहुलकडे किंवा माझ्याकडे एकदाही पाहिले नाही. ती अत्यंत शांत, यांत्रिकपणे काम करत होती. तिची ती शांतता मला अधिक घाबरवत होती. जेवण चालू असतानाच अचानक राहुलने त्याचा मोबाईल बाहेर काढला. तो म्हणाला, आई, विजय, मला दुबईला असताना एका अज्ञात माणसाने काही फोटो पाठवले होते. तो मला ब्लॅकमेल करत होता, पण परवा रात्रीपासून त्याचा फोन बंद आहे आणि तो रुग्णालयात दाखल आहे. हे ऐकताच माझ्या हातातील घास खाली पडला. राहुल आमच्याकडे पाहत होता. तो माणूस म्हणत होता की कोमलचे गावात कोणाचे सोबत तरी चालू आहे. त्याने मला काही फोटो पाठवण्याचे आश्वासन दिले होते, पण त्याआधीच त्याचा अपघात झाला आणि कोणीतरी त्याला मारले. राहुलचे डोळे आता क्रूर झाले होते. तो थेट कोमलकडे पाहत म्हणाला, कोमल, तुला काय म्हणायचे आहे यावर? सासूबाई घाबरल्या. अरे राहुल, हे काय बोलतोस तू? कोमल तशी मुलगी नाहीये. तेव्हाच कोमलने हातातली पाण्यासारखी घागरी खाली ठेवली. तिचा संयम सुटला. ती अत्यंत गंभीर आणि ठाम आवाजात म्हणाली, राहुल, तुम्हाला जे काही पाहायचे आहे ना, ते त्या क्लीनरच्या मोबाईलमध्ये पाहायची गरज नाही. माझ्याकडे एक मेमरी कार्ड आहे, जे मला काल दारात सापडले. त्यात सर्व काही आहे. तिने तिच्या पदरात कोपऱ्यात तेच मेमरी कार्ड काढले जे मी तिला दिले नव्हते, तर ती मी तिच्याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते. तिने ते मेमरी कार्ड राहुलच्या समोर टेबलवर फेकले. मी चक्रावून गेलो. कोमल हे काय करत होती? ती स्वतःहून आमचे नाते जगासमोर आणत होती. कोमल म्हणाली, हे कार्ड लॅपटॉपमध्ये टाका आणि बघा. पण हे पाहण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या माणसाने स्वतःच्या पत्नीवर संशय ठेवून गुंड पाळले, त्याला पत्नीचे चारित्र्यावर प्रश्न उचलायचा कोणताही अधिकार नाही. आणि हो, या कार्डमध्ये जे काही आहे ते पाहिल्यानंतर मी या घरात एक क्षणही थांबणार नाही. राहुलने थरथरत्या हाताने ते मेमरी कार्ड उचलले आणि लॅपटॉपला जोडले. संपूर्ण खोलीत केवळ लॅपटॉप सुरू होण्याचा आवाज येत होता. माझे हृदय तितक्याच जोरजोराने धडधडत होते की मला वाटले आता माझा श्वास थांबेल. राहुलने फोल्डर उघडले, पण स्क्रीनवर जे काही दिसले ते पाहून केवळ राहुलचे नाही तर मी सुद्धा थक्क झालो. त्या कार्डमध्ये हॉटेलचे किंवा बसचे आमचे कोणतेही रोमॅन्टिक फोटो नव्हते. त्याऐवजी त्यात क्लीनरचा एक व्हिडिओ होता, जो त्याने स्वतःच रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये तो सांगत होता, राहुल बाई, मी तुमच्या सांगण्यावरून कोमल वहिनींना अडकवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना एकटं गाठून त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण त्या अत्यंत प्रामाणिक आहेत. त्यांनी माझ्या प्रत्येक जाळ्याला नाकारले. तुमच्या सांगण्यावरून मी हे खोटे नाटक रचले, त्यासाठी मला माफ करा. कोमल अत्यंत हुशारीने मूळ फोटो डिलीट करून त्या क्लीनर रात्री विहिरीवर मारहाण करण्यापूर्वी
मी जो कबुली जोड व्हिडिओ मोबाईलमध्ये घेतला होता तोच फक्त त्या मेमरी कार्डमध्ये ठेवला होता. तिने संपूर्ण खेळ उलटवला होता. तिने स्वतःला आणि मला पूर्णपणे वाचवले होते आणि राहुल अपराधी ठरवले होते. राहुल लॅपटॉप बंद केला. त्याचे डोळे शरमेने खाली झुकले होते. तो कोमलच्या पाया पडायला गेला. कोमल, मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. कोमलने स्वतःला मागे घेतले आणि माझ्याकडे एका चोरटा पण विजयी कटाक्ष टाकला. तिच्या त्या नजरेत एक वेगळेच प्रेम आणि चातुर्य होते. आम्ही जगाच्या नजरेत निर्दोष सुटलो होतो, पण आमच्या हृदयातील ते गुपित नातं आता कायमचं आणि अधिक घट्ट बनले होते. राहुल आता आमच्या आयुष्यभरात कोमलची माफी मागत राहणार होता आणि आम्ही त्या सोबतीने त्याच लपंडावाने आमचे बहरलेले प्रेम पुढे चालू ठेवणार होतो. कारण काही प्रेमकथा जगासमोर न येताही अमर असतात.